जय हिंद मित्रांनो, काल एकंदरीत मुंब्रा आणि दिवा या दरम्यान लोकलचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जवळपास 6 जणांना आपला जीव गमवावा लागला। या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे, असं का वारंवार त्याच स्टेशन दरम्यान घडतात, याबद्दल आज माहिती घेणार आहोत। बघा, एकतर मुंबईमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे। जर आपण 10 वर्षापूर्वी जर गेलो तर त्यावेळेस कमीत कमी 10 वाजेच्या नंतर लोकलमध्ये गर्दी कमी असायची, पण आता कधीही जा, कुठल्याही स्टेशन बघा तुम्ही, गर्दीने भरलेलाच असतो। एवढी प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे आणि जास्त करून कळवा झाला, दिवा झाला, त्याच्यानंतर मुंब्रा वगैरे या साइडला मिडल क्लासचे लोक राहतात। म्हणजे जेणेकरून 20 ते 25 हजार रुपयाची नोकरी करणारे हे जवळपास भरपूर प्रमाणात, जवळपास 80% जरी आपण म्हटलं तरी सगळी लोकसंख्या त्या ठिकाणी वसलेली आहे। कारण त्या ठिकाणी जरा भाडं वगैरे रूमला कमी असल्यामुळे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तिथून लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सुद्धा प्रचंड आहे। एकतर ठाणे दरम्यान किंवा दिवा स्टेशन असेल, कळवा स्टेशन असेल, इथून बसची सुविधा प्रमाणात नाहीये, म्हणजे जास्त प्रमाणात नसल्यामुळे लोकलना लोकल शिवाय पर्यायच नाहीये आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी वाढते। आता बघा, या ठिकाणी जबाबदार सरकारला धरण्यापेक्षा किंवा प्रशासनाला जबाबदार धरण्यापेक्षा प्रत्येक 2 ते 3 मिनिटांमध्ये दिवा असेल किंवा डोंबिवली असेल या ठिकाणावरून लोकल हे चालूच असतात। मग अशा वेळेस तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःला घ्यायची आहे। कारण बघा, शेवटी जीव आपला आहे, आपला कुटुंबांचा प्रश्न आहे, आपला वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न आहे। मग याची जबाबदारी सुद्धा आपण स्वतःच घेतली पाहिजे। आपण जरी कितीही प्रशासनाला दोषी मानलं किंवा प्रशासनावरती खापर फोडले तरी त्याला ऑप्शनच नाहीये। प्रशासन सुद्धा तिथं काय करू शकतो? ज्या ठिकाणी 100 लोक बसण्याचे जागा आहे त्या ठिकाणी जर 500 लोक, 1000 लोक येत असतील तर त्या ठिकाणी कोणीच काहीच करू शकत नाही। म्हणून जवळपास मुंब्र्यापासून, दिव्यापासून प्रवास करणारे, मुंबईकडे नोकरीच्या शोधात जाणारे आणि नोकरीवर जाणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे। यामध्ये स्वतःची काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे। लक्षात ठेवा, एक ट्रेन सुटली तर दुसरी तुम्हाला लगेच 5 मिनिटात अवेलेबल आहे, किंवा तुम्ही जर कामावरती लेट पोहोचलात तर तुम्हाला खूप मोठा फाशीची शिक्षा कोणी देणार नाहीये। लेट गेलात काय होणार आहे, जास्तीत जास्त करून तुमचं जे काही सिनियर असतील ते तुम्हाला ओरडतील, बोलतील, याच्या पलीकडे काहीच नाहीये। पण तुमचा जर जीव गेला तर तुमच्या मागे तुमचा परिवार आहे। ज्या परिवाराला तुमची आवश्यकता आहे ते परिवार पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। म्हणून तुम्हाला स्वतःला सुरक्षित ठेवणं ही जबाबदारी सुद्धा तुमची स्वतःची आहे। आता आम्ही सुद्धा याच मार्गाने प्रवास करत आलेलो आहे गेल्या 10 ते 15 वर्षापासून आणि यामध्ये आम्हाला माहिती आहे काय पद्धती असते, काय सिच्युएशन असते। हालायला जागा पुरत नाही किंवा आतमध्ये गेला तर बाहेर निघता येत नाही आणि जर नसेल बाहेर निघायचं तरी बाहेर काढून टाकतात, अशी परिस्थिती असते आणि सत्य परिस्थिती आहे, याला कोणीच बदलू शकत नाही। इतर शहराच्या मानाने मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात प्रवासीच वाढले, लोकसंख्या देखील वाढलेल्या आहेत। त्यामुळे अशा अपघात या होत असतात। यामध्ये जर स्वतःला तुम्हाला सारवायचं आहे तर शक्यतो डोर वर उभा राहणं किंवा डोर जवळ बाबा हवा चांगली येईल म्हणून तिथं थांबणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। शक्यतो तुम्ही प्रवास करत असताना आतमध्ये तुम्हाला जायला भेटत असेल तरच ट्रेन मध्ये चढा। जर तुम्हाला जायला भेटतच नसेल तर तिथं थांबून जा, दुसऱ्या ट्रेनची वाट बघा। किंवा काही लोक असे हजारो लोक आहेत जे दिव्यावरून डोंबिवलीला जातात, कोणी कल्याणला जातात, तिकडून ट्रेन पकडतात आणि परत आपल्या मुंबईच्या मार्गाने लागतात। असे सुद्धा काही गोष्ट आहेत जे लोक करतात। का? शेवटी काय, नोकरी तर करणं आहे, स्वतःचा परिवाराचा पोट भरणं आहे, याबरोबर स्वतःला सुरक्षित ठेवणं, स्वतःला अपघातापासून वाचवणं ही देखील जिम्मेदारी स्वतःवरती घ्यावी लागणार आहे। कुठेतरी आपण बघतोय लोकलमध्ये जे 18-19 वर्षाचे मुलं असतात ते स्टंट मारताना आपल्याला दिसतात किंवा बाहेर लटकतात वगैरे, यांच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत। हे स्वतः मारतात तर मारतात, सोबत दुसऱ्याला घेऊन सुद्धा जातात। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही प्रवास करत असताना असे काही लोक तुमच्या निर्देशनात आणले तर एकजुटीने त्यांना
वरडा किंवा त्यांना आतमध्ये घ्या किंवा तुमच्या पद्धतीने काय करता येईल ते करा. आता मी काय सगळ्याच गोष्टी ओपनली सांगू शकत नाही, पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्यांमुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात आला नाही पाहिजे अशा लोकांना सुद्धा वठणीवर तुम्ही आणू शकता. कारण मी पहिलेच बोललो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रशासन असेलच आपल्या सोबत याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे स्वतः तुम्हाला जबाबदार व्हायचंय, स्वतःची जबाबदारी घ्यायची आणि स्वतः बरोबर इतरांची देखील जबाबदारी घ्यायची आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे. पर्याय नाहीये. किती काही झालं तरी भरपूर असे मुलं आहेत की ते मुंबई सोडू शकत नाही, भरपूर असं लोक आहेत की ते मुंबई सोडू शकत नाही किंवा त्यांची नोकरी सोडू शकत नाही, कारण पर्याय नाही. शेवटी पोट पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे नोकरी सोडून देणं हा देखील पर्याय नाही, पण स्वतःला वाचवणं हा नक्कीच पर्याय आहे. आणि या अपघात कसं टाळता येईल या गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, कामावरती लेट गेलात हरकत नाही किंवा एका दिवशी नाही जायला भेटलं तरी हरकत नाही, पण तुमचा जीव खूप मौल्यवान आहे. या गोष्टीची कदर करा आणि स्वतःला कसं सेफ ठेवता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.